डब्यातली चटणी बघून तुम्हाला पण वाटते ना चटणी करावं म्हणून, मग महिनाभर टिकणारी चटणी आहे ना, केलीच पाहिजे. तर तुम्ही पण करजा बरं, मस्त अशी चटणी होते. तर म्या काय केलं, चटणी बनवण्यासाठी घेतला लय मोठा मायाच घरचा कढीपत्ता, छोटंसं झाड आहे, तुम्ही बाजूच्या घरचा आणजा लय मोठा. आणि असे उभे उभे कांदे चिरून घेतले, तेल गरम करायला ठेवलं, याच्यात शेंगदाणे आणि फुटाण्याची डाळ, म्हणजे आमच्या इकडे याले म्हणते दाडवा, याला मस्त असं भाजून घ्यायचं. आणि भाजलं, थोडासा कलर बदलला का याच्यात टाकायचे सुक्या खोबऱ्याचे तुकडे, लय मोठे टाक जा, तुम्हाला वाटते तेवढे टाक जा ना. आणि यालाही मस्त भाजून घ्यायचं. आणि आता टाकायचे 2-3 चम्मच तीळ, आणि तिळालाही भाजून घ्यायचं. असा कलर बदलला का मग गॅस बंद करायचा आणि बाजूला याले काढून घ्यायचं एका ताटात. हे थंड होईपर्यंत अजून तेल गरम करायला ठेवायचं. त्याच्यात 1 चम्मच उडदाची डाळ आणि 2 चम्मच असं जिरं टाकायचं. मीडियम आचेवर भाजून घ्यायचं, जिरं लवकर भाजल्या जाते बरं. आणि मग टाकायच्या लय मोठ्या मिरच्या, लय मोठ्या नाही, 5-6 टाक जा, नाही तर काम भारी होईल. आणि हे भाजलं का एका ताटात अजून याले काढून घ्यायचं. आता तेच कढई घ्यायची, लय थोडंसं तेल जास्त टाकायचं. आणि याच्यात टाकायच्या लसणाच्या कया. लसणाच्या कया भाजायच्या नाही, तळून घ्यायच्या. मस्त लालसर कलर येईपर्यंत तळून घेतलं का याले काढून घ्यायच्या बाजूले. आणि मग काय करायचं, मॅथो नाही काय, आपल्या घरचाच काय आपल्या घरचाच कढीपत्ता, याले तळून घ्यायचं चांगला कडक होईपर्यंत. आता ह्या तळला का तेल लय गरम करायचं आणि याच्यात टाकायचे लय मोठे कांदे आणि मस्त असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे. सर्व तळून भाजून झालं का मिक्सरचं भांडं घ्यायचं, याच्यात टाकायच्या लसणाच्या कड्या, याच्यात टाकायचा कांदा, सर्व भाजलेलं जिन्नस. आणि मग काय करायचं, याच्यात टाकायचं थोडीशी चिंच. चिंच टाकली का मग याच्यात थोडेसे अद्रकाचे तुकडे, लाल मिरची पावडर बेडगीचं, आणि मग याच्यात थोडीशी हळद आणि काय टाकायचं, कढीपत्ता आणि चवीनुसार मीठ. आणि सर्व टाकलं का मिक्सरचं भांडं लावून घ्यायचं, दरदर काढायचं. आणि हे पा मस्त झालेली आहे आपली चटणी तयार. तुम्ही करून पाहिजे आणि फॉलो कर.